बरं झालं मुश्रीफ साहेब, तुम्हीच रस्त्यांच्या दर्जाबद्दल बोललात. नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही बघताय SP न्यूज. महाराष्ट्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आणि कोल्हापूरचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ यांनी नुकतीच नंदुरबार दौऱ्यावर असताना रस्त्यांच्या दर्जाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, सुरत ते नंदुरबार प्रवासात गुजरातपर्यंतच्या हद्दीतील रस्त्यांचा दर्जा खूपच चांगला आहे आणि त्यापुढे गुजरातमधून महाराष्ट्रात नंदुरबारच्या हद्दीत येताच खड्ड्यांचं साम्राज्य. गुजरातमधील रस्ते आणि महाराष्ट्रातील रस्ते पाहून मला पालकमंत्री म्हणून लाज वाटली. मुश्रीफ साहेब, तुमची ही जाहीर कबुली आणि स्पष्ट वक्तेपणा ऐकून महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच समाधान वाटलं असेल. बरं झालं साहेब, तुम्हीच बोललात, कारण विरोधी पक्षाने किंवा सामान्य जनतेने हाच प्रश्न विचारला असता तर तो राजकीय स्टंट ठरवला गेला असता. पण आपल्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या तोंडून महाराष्ट्रातील रस्त्यांची ही दुर्दशा बाहेर पडली, हे एका अर्थी बरं झालं. परंतु मुश्रीफ साहेब, नंदुरबारच्या रस्त्यांची खंत वाटताना, गुजरातच्या रस्त्याचं कौतुक करताना तुम्हाला आपल्या कोल्हापूरच्या रस्त्याबद्दल पण आठवण व्हावी, हीच कोल्हापूरकरांची या निमित्ताने अपेक्षा आहे. कोल्हापूरच्या चारी बाजूने येणाऱ्या रस्त्यांची आणि शहरातील अंतर्गत गल्लीबोळातील रस्त्यांची अवस्था पाहिली की कोल्हापूर की खड्डेपूर असाच प्रश्न पडतो. कोल्हापूर शहरातून सरळ 1 किलोमीटर खड्डा नाही असा रस्ता सापडणार नाही. अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. काही महिन्यांपूर्वीच कोल्हापूरसाठी 100 कोटी रुपयांच्या रस्त्यांचा गाजावाजा झाला. मोठमोठे फ्लेक्स झळकले. कोल्हापूर बदलतंय अशा गुलाबी टॅगलाईन्स मिरवल्या गेल्या. पण पावसाच्या पहिल्याच सरीने वाहून गेलेल्या रस्त्यांनी या कोट्यावधींच्या कामांचा दर्जा दाखवून दिला. आता सवाल आहे की दरवर्षी रस्त्यांच्या नावांवर कोट्यावधींचा निधी कुठे मुरतो? टक्केवारीच्या चक्रवाहात रस्त्यांचा दर्जा डांबरासारखा वितळून जातोय. जर सत्ताधारी नेते म्हणून स्वतःच्या जिल्ह्यातच रस्त्यांची ही दैना असेल तर नंदुरबारकडे आणि उर्वरित महाराष्ट्राकडे बोट दाखवून आपण कोणाला दोष देतोय? कोल्हापूरकरांना कोट्यावधीची सुशोभीकरणाच्या कामांचा देखावा आणि 5-5 कोटींच्या रंगीबेरंगी कारंज्याची आस नाही आहे. त्यांना कागदावरच्या स्मार्ट घोषणा पण नको आहे. कोल्हापूरकरांना खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते, पार्किंगची सुविधा आणि पायी चालण्या इतपत मोकळे फुटपाथ असावेत, इतकीच अपेक्षा आहे. मुश्रीफ साहेब, आपण वरिष्ठ नेते आहात, सत्तेच्या केंद्रस्थानी आहात. नंदुरबारच्या निमित्ताने का होईना राज्यातील रस्त्यांचा बोजवारा उडाल्याचं तुम्ही मान्य केलं आणि हे फक्त तुम्हीच बोलू शकता. तुमच्यासारखं धारिष्ठ आणि आम्हाला पण कोल्हापूरकरांच्या रस्त्यांबाबत लाज वाटते, पण ही लाज आम्ही अभिमानात बदलू. नुसत्या रस्त्यांचाच नाही तर कोल्हापूरच्या विकास कामातून घेतलेल्या भरारीचा आमच्यासह तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल असे काम करू, असे इतर नेते कधी सांगतील का? हाच खरा या निमित्ताने कोल्हापूरकरांना प्रश्न पडलाय. धन्यवाद. आ आ आई येस. ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.